मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी येथे वॅकन्सी निघाले. मित्रांनो, या वॅकन्सी साठी आपल्याला ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं आणि पोस्ट डाटा एंट्री ऑपरेटरची असेल. मित्रांनो, त्याच्यात पात्रता काय असेल, एज लिमिट काय असेल आणि कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू असेल, हे सर्व डिटेल आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. मित्रांनो, माझी रिक्वेस्ट आहे, तुम्ही व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केल्याने बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो, कारण बेल आयकॉन प्रेस केल्याने नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहील. मित्रांनो, चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. बघा मित्रांनो, प्लेस ऑफ वर्क डिस्ट्रिक्ट उस्मानाबाद. हे ओल्ड नेम आहे या डिस्ट्रिक्टचं. तर नवीन नाव कोणतं देण्यात आलंय मित्रांनो? धाराशिव हे नाव देण्यात आलंय मित्रांनो. महाराष्ट्र अंडर द डिस्ट्रिक्ट TB ऑफिसर उस्मानाबाद धाराशिव. आता नेम ऑफ द पोस्ट, कोणत्या पोस्टसाठी? प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट सेकंड. या पोस्टसाठी किती वॅकन्सी असेल? 2 वॅकन्सी आहे मित्रांनो. UR साठी 1, SC साठी 1 दिले मित्रांनो. UR म्हणजे तुम्ही ओपन मध्ये पण फॉर्म भरू शकता मित्रांनो. एज लिमिट काय दिले मित्रांनो या पोस्टसाठी? 30. आणि पेमेंट किती असेल? 20,000 असेल. आणि क्वालिफिकेशन काय असेल? 12वी पास इन सायन्स सब्जेक्ट एंड डिप्लोमा MLT DMLT विथ 5 year एक्सपिरियन्स. तुमच्याकडे MLT DMLT असेल तर तुम्ही पात्र असाल मित्रांनो आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकता मित्रांनो. बघा मित्रांनो, आता जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल, सर्व डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप या 3 पॉइंट मध्ये दिले, ते तुम्ही रीड करून घ्यायचे मित्रांनो. आणि प्रोजेक्ट ड्युरेशन किती कालावधी असेल? तर इनिशियली फॉर अ पिरियड ऑफ 1 year, 1 वर्षपर्यंत कालावधी असेल प्रोजेक्टची मित्रांनो. आणि डेट ऑफ वर्क इंटरव्ह्यू, आता कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू असेल तुमचं? 9/5/2024 ला इंटरव्ह्यू असेल. रिपोर्टिंग टाइम 9 ते 10 दिले मित्रांनो. नंतर बघा, कॅन्डिडेट आर यू लेट आफ्टर द 10 AM विल नॉट बी द एंटर्स अंडर एनी सर्कमस्टन्स. मित्रांनो बघा, तुम्ही 10 नंतर गेल्यास तिथे पोचल्यानंतर तुम्हाला एंट्री मिळणार नाही, त्या परिसरमध्ये सुद्धा एंट्री मिळणार नाही मित्रांनो. आता सिलेक्शन प्रोसेस काय असेल? वॉक इन इंटरव्ह्यू अंडर रिटन टेस्ट इफ द नंबर ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट आर मोर दॅन 13. मित्रांनो, तुमचं काय होईल? आधी टेस्ट घेतली जाणार आहे. टेस्ट घेतल्यानंतर तुमचं लिस्ट लावली जाणार आहे, त्याच्यानुसार तुमचं इंटरव्ह्यू घेतले जाणार आहे मित्रांनो. आता सेकंड पोस्ट काय असेल मित्रांनो? प्रोजेक्ट डाटा एंट्री ऑपरेटर. आता डाटा एंट्री ऑपरेटर साठी वॅकन्सी किती दिले मित्रांनो? 1 दिले. UR मध्ये दिले. एज लिमिट 25 आणि पेमेंट 17,000 आहे. आणि जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल आणि पात्रता काय असेल मित्रांनो? हे बघा, इसेन्शियल क्वालिफिकेशन काय असेल? पात्रता इंटरमिडिएट, 12वी पास फॉर्म रेकॉग्नाइज बोर्ड्स स्पीड टेस्ट ऑफ नॉट लेस दॅन 18,000 की डिप्रेशन पर आवर्स थ्रू स्पीड टेस्ट ऑन कॉम्प्युटर. बघा मित्रांनो, तुमची टायपिंग टेस्ट पण घेतली जाणार आहे डाटा एंट्री ऑपरेटरसाठी. आणि तिथे हे बघा, 8,000 की डिप्रेशन पर आवर्स असं म्हटलंय मित्रांनो. स्पीड असेल तुमची तर तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. नंतर जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल मित्रांनो? डाटा एंट्री, कलेक्ट, ऑर्गनाइज अँड कॅप्चर प्रोजेक्ट रिलेटेड डाटा इनटू डिजिटल डेटाबेस अँड अदर्स वर्क्स एज असाइन. मित्रांनो, हे रिस्पॉन्सिबिलिटी असेल, तुमचं काम असेल. प्रोजेक्ट ड्युरेशन काय असेल? 1 year असेल. डेट ऑफ वर्क इन इंटरव्ह्यू 9/5/2024 सेम टू सेम आहे मित्रांनो. प्रत्येक पोस्टसाठी सेम आहे डेट दिले इंटरव्ह्यूची आणि रिपोर्टिंग टाइम पण सेम दिले मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेस काय असेल ते पण सेम दिले प्रोसेस. नेम ऑफ द पोस्ट प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट. या पोस्टसाठी नंबर ऑफ द पोस्ट किती दिले मित्रांनो? 1 ST कॅटेगरीसाठी दिले. 1 आहे. तर एज लिमिट 28 आहे मित्रांनो. आणि पेमेंट 18,000 आहे. आता क्वालिफिकेशन काय असेल मित्रांनो? 10वी आणि डिप्लोमा MLT DMLT ITI विथ 2 years एक्सपिरियन्स. तुमच्याकडे MLT DMLT ITI असेल तर तुम्ही पात्र असाल मित्रांनो आणि तुम्ही जाऊ शकता मित्रांनो. जॉब रिस्पॉन्सिबिलिटी काय असेल? टेस्टिंग ऑफ कलेक्ट सॅम्पल फ्रॉम द डिस्ट्रिक्ट अँड अदर प्रोजेक्ट रिलेटेड टू वर्क्स अँड असाइन. आता प्रोजेक्ट ड्युरेशन इथे पण सेम टू सेम असेल मित्रांनो. एका डिपार्टमेंटमध्ये काम करायचं तर 1 वर्षाचं प्रोजेक्ट आहे मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेस, इंटरव्ह्यू हे सर्व सेम टू सेम आहे मित्रांनो. आता बघा मित्रांनो, प्लेस ऑफ इंटरव्ह्यू रिटर्न टेस्ट कोणत्या ठिकाणी असेल? कॉन्फरन्स हॉल ऑफ ICMR नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी
20 डॉक्टर आंबेडकर रोड पुणे 411001 या ॲड्रेसवरती जायचं मित्रांनो. तुम्ही या ठिकाणी जायचं आणि तुमचं इंटरव्ह्यू आणि रिटर्न टेस्ट तुमचे इथे घेतले जाणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, नंतर ऑफलाईन ॲप्लिकेशन कसे फिलअप करायचं हे बघा मित्रांनो. ऑफलाईन ॲप्लिकेशन दिले. आता नेम ऑफ द प्रोजेक्ट, पोस्ट अप्लाय, कोणत्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करते ते पोस्टचं नाव फिलअप करायचं आहे. रिझर्वेशन अप्लाय, तुम्ही रिझर्वेशनमध्ये अप्लाय करत असेल तर कॅटेगरी लिहायचं, नसेल तर ओपन मध्ये करत असेल तर ओपन लिहायचं मित्रांनो. आता तुमचं लेटेस्ट फोटो इथे लावायचे मित्रांनो. नेम ऑफ द फुल, नेम इन फुल इन ब्लॉक लेटर्स, तुमचं काय करायचं मित्रांनो, इथे ब्लॅक प्लेनने कॅपिटलमध्ये तुमचं फुल नेम लिहायचं आहे मित्रांनो. नंतर मदर नेम फुल नेम लिहायचं, मिडल नेम, सर नेम, लास्ट नेम, फादर नेम फुल नेम लिहायचं मित्रांनो. नंतर हजबंड नेम, इथे सर्व हजबंड नेम फिलअप करायचे मित्रांनो. आता डिटेलमध्ये तुमचं ॲड्रेस पण फिलअप करायचे, ॲड्रेस व्यवस्थित फिलअप करायचे. हेड पोस्ट, विलेज, तहसील, डिस्ट्रिक्ट जे असेल ते तुमचं, मोबाईल नंबर फिलअप करायचं आहे, ईमेल ID फिलअप करायचं, परमनंट ॲड्रेस असेल तर तो पण फिलअप करायचं मित्रांनो. नंतर तुमचं जन्मतारीख फिलअप करायचं, जन्मतारीख नंतर तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं, एज किती झाली तुमची, नंतर कॅटेगरी इथे लिहायचं मित्रांनो, कास्ट लिहायचं तुमचं, मॅरिड आहे का अनमॅरिड ते पण तुम्ही इथे फिलअप करायचं मित्रांनो. नंतर क्वालिफिकेशन लिहायचंय, 10वी, एक्झाम पासेड आणि ग्रेड, इयर पासिंग, कोणत्या वर्षी पास आउट झाले, कोणत्या बोर्ड्समधून आणि स्पेशलायझेशन काय होतं ते सर्व डिटेल तुम्ही इथे फिलअप करायचं. 10वी, 12वी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट जे असेल तुमच्याकडे, DMLT, DMLT जे असेल ते तुम्ही इथे फिलअप करायचं. टायपिंग, MSIT जे असेल ते सर्व डिटेल तुम्ही स्टेप बाय स्टेप फिलअप करायचं मित्रांनो. नंतर वर्क एक्सपिरियन्स, तुमच्याकडे तुम्ही काम केलं असेल, तुमच्याकडे अनुभव असेल तर अनुभव लिहायचं, कोणत्या तारखेला जॉईनिंग झाले, कोणत्या तारखेला तुम्ही पोस्ट सोडले, रिझन फॉर लिव्हिंग, आता कोणत्या रिझन पण द्यायचं मित्रांनो, का सोडले तुम्ही जॉब ते पण डिटेल द्यायचं मित्रांनो. नंतर हे बघा मित्रांनो, डिटेल ऑफ नॅशनल लेवल एक्झाम पासेड, तुम्ही नॅशनल लेवलचे एक्झाम पास आउट झाले असेल तर डेट, व्हॅलिडेट, एक्झाम पासेड हे सर्व डिटेल तुम्ही फिलअप करायचं मित्रांनो. डिटेल ऑफ रिसर्च, पब्लिकेशन इंडेक्स, जर्नल तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही तुमचं पेपर पब्लिश केलं असेल ते सर्व तुम्ही इथे, टायटल पेपर, इयर्स, व्हॅल्यूम, फर्स्ट ऑथर्स, इम्पॅक्ट फॅक्टर्स हे सर्व तुम्ही इथे फिलअप करायचं मित्रांनो. आता फेलोशिप, अवॉर्ड, मेंबरशिप, ICMR, CSR, डेबिट, DSC, UGC जे असेल तुमचं मेंबरशिप असेल ते तुम्ही सर्व डिटेल इथे फिलअप करायचं मित्रांनो. आता बघा, इफ सिलेक्टेड व्हॉट पिरियड वुड यू रिक्वायर जॉईनिंग द पोस्ट. बघा मित्रांनो, हे सर्व व्यवस्थित फिलअप करून द्यायचे. व्हिडिओ जास्त लॉंग होत आहे म्हणून मी लवकरात लवकर हे सर्व तुम्हाला स्पीडमध्ये दाखवत आहे मित्रांनो, कसं फिलअप करायचं आणि डेट फिलअप करायचं मित्रांनो. नंतर तुमचं विलेज नेम, सिटी नेम आणि तुमचं नाव फिलअप करायचं आहे. नंतर तुमचं सिग्नेचर करून द्यायचं आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. ही PDF मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकतात. जय हिंद, जय महाराष्ट्र.